थंडी ताप वगैरे आली आणि तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात, कुठं हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या नुसतं डॉक्टर तुम्हाला काय करणार, विचारणार काय दुखतंय. तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलात सरकारी दवाखान्यामध्ये, तर डॉक्टर काय करणार, असे डॉक्टर बसले असतात खुर्चीवर, तुमच्याकडे असे बघणार काय होतंय. तुम्ही म्हणणार सर्दी झाली, ताप आली, नाकात शेंबूड झाटा नाही. असं तुम्ही सांगितल्याच्या नंतर ज्या वेळेस तुम्ही सरकारी हॉस्पिटल नाही, तर तुम्ही जाऊन बघा आपल्या आष्टीच्या हॉस्पिटलमध्ये, तो माणूस तुमच्या अंगाला काय हातबीत लावित नाही. तो काय करणार, पॅरासिटामॉल 500 mg घेऊन टाक, सेट्रिझन 500 mg घेऊन टाक, हे तुम्हाला वाटून लावून देणार. बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात, त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल मधला डॉक्टर काय करणार, तुम्हाला त्या बाकड्यावर झोपायला लावणार, चेक करणार तुमच्या छातीचे ठोके वगैरे इथं ते लावून तुमचा बीपी वगैरे चेक करणार. आणि फक्त तुमच्या सांगण्यावरच नाही, तुमचं शरीर काय सांगतंय याचा अंदाज लावून तुम्हाला गोळ्या औषधं ठीकठाक देणार का नाही. मग सरकारी दवाखान्यामधल्या चिकित्सकाने तुमची चिकित्सा ठीक केली नाही म्हणायचं. चिकित्सा करणे म्हणजे काय, तपासणी. चिकित्सा करणे म्हणजे तपासणी. ज्या इतिहासामधल्या आपला भौतिक, लिखित आणि मौखिक गोष्टीची माहिती मिळते त्या व्यवस्थित तपासायच्या असतात. त्या एखाद्या येड्या बागड्याने काहीतरी करून ते लिहून ठेवलेलं असलं तर मग इतिहास चुकीचा लिहिणार ना आपण. आपल्याला पुस्तकामध्ये काय सांगितलंय, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास तुम्ही पाठीमागच्या वर्षी केलेला आहे, आता तुम्हाला मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास ह्या वर्षी करायचा. दिसते का, मध्ययुगीन भारताचा जो कालखंड आहे तो पुस्तकात सांगितल्याप्रमाणे 9वे शतक ते 18वे शतक. 9वे शतक म्हणजे 800च्या पुढं, इसवी सन 800च्या पुढं, इसवी सन 800 आणि त्याच्या पुढं कुठपर्यंत, इसवी सन 801 पासून 900 पर्यंत. ह्याला कितवं शतक म्हणायचं, 9वे शतक. 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ 1800 पर्यंत, इसवी सन 1800 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण म्हणतो मध्ययुगीन कालखंड. कोणत्या कालखंडाला म्हणतो मध्ययुगीन कालखंड, कोणत्या, सगळ्यांनी बोलायचं, तुम्ही मागून बोलला पाहिजे, नाही तर उद्यापासून तुमचा डब्बा आणल्याला मीच खाऊन घेत जाणार. तुम्हाला एनर्जी वेस्ट नाही करायची म्हणलं, बोललं पाहिजे ना. जेवतात का नाही, जे जेवत नाही त्यांनी बोलायचं नाही. फक्त तू जेवतो ना, तुझा आवाज कसा निघा नाही. मध्ययुगाचा कालखंड 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आहे. कधीपासून, 18व्या शतकापर्यंत. आता हे आपल्याला ज्या वेळेस कळतं 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत मध्ययुगाचा कालखंड आहे, मग प्राचीन कालखंड कोणता असेल, 9व्या शतकाच्या अगोदरचा जो कालखंड आहे त्याला म्हणायचं प्राचीन कालखंड. आणि 18व्या शतकाच्या नंतरचा जो कालखंड आहे त्याला काय म्हणायचं, आधुनिक कालखंड. नाही तर डोकं खालीच बसायचं नाही. सरांनी मध्ययुगाचं सांगितलंय, मग आधुनिकचं काय असेल आणि प्राचीनचं काय असेल तुमचं डोक्यात लगेच आलं पाहिजे. 18व्या शतकाच्या अगोदरचा कोणता आहे, मध्ययुगीन. मग त्याच्या नंतरचा जो कालखंड आहे, 3 कालखंडात आपण ज्यावेळेस इतिहासाची विभागणी केली त्यावेळेस आपलं सरळ कळतंय का नाही, मध्ययुगीन कालखंड 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आहे. मग प्राचीन कालखंड कधी असेल, 9व्या शतकाच्या अगोदर. जेवढा कालखंड असेल तो सगळा काय आहे, प्राचीन कालखंड. आणि आधुनिक कोणता असेल, 18व्या शतकाच्या नंतर आतापर्यंत, ह्याला काय म्हणायचं, आधुनिक कालखंड. इतिहासाचे 3 कालखंड, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. आपल्याला यावर्षी मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करायचा आहे. कशाचा, मध्ययुगीन कालखंडाचा. पाठीमागच्या वर्षी तुम्ही 6वी कितवीचा शिकलात, कोणता शिकलात, प्राचीन कालखंडाचा इतिहास पाहिला तुम्ही. आता आपला पाहायचा आहे मध्ययुगीन कालखंडाचा. पण आपल्या सिलेबस मधला पहिला टॉपिक काय आहे, इतिहासाची साधनं कोणती येतं. आता इतिहासाची साधनं म्हणजे काय, ज्या साधनांचा आधार घेऊन इतिहास लिहिला जातो त्याला काय म्हणायचं, इतिहासाचे साधनं. बरोबर आहे का नाही. स्वयंपाकाचे साधनं जर तुम्हाला विचारलं, तुम्ही काय सांगणार, एक कढई, एक चमचा, काय असतं ते पातेलं, कढई काय असतं, एक तवा. स्वयंपाक बनवण्याचे साधन आहेत का नाही. तसं इतिहास लिहायचं म्हणलं त्याला काहीतरी साधनांची आवश्यकता पडेल का नाही. त्या साधनाची आवश्यकता पडण्याच्या अगोदर आपल्याला हे कळलं पाहिजे की इतिहास लिहिण्यासाठी काही घटकांची आपल्याला आवश्यकता असते. इतिहास लिहिताना कसा लिहितो, काही व्यक्तींचे नाव तुम्हाला इतिहासात दिसते. कालचे आपण राजे महाराजे शिकलो, काही
शिकलो का? राजे महाराजे कोणते कोणते राजे महाराज शिकलो? आता गोपालने केली होती पाल धर्माची स्थापना. त्या गोपाल बद्दल आपण पाहिलं. गोपाल मुख्यतः कोण आहे? गोपाल एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण आधुनिक काळात जर आलो तर महात्मा गांधी. कोण? महात्मा गांधी. ते कोण येतं? महात्मा गांधी इज ऑल्सो पर्सन, म्हणजे ते पण एक व्यक्ती येतं. त्याच्यानंतर तुम्ही सुभाषचंद्र बोस म्हणू शकता, छत्रपती शिवाजी महाराज म्हणू शकता. ते कोण आहेत? सगळे एक व्यक्ती आहेत. म्हणजे इतिहासाचं लेखन करताना, इतिहास लिहिताना व्यक्ती महत्वाचे येतं. त्या काळामध्ये कुठल्या व्यक्तीने मोलाची कामगिरी केली ते व्यक्ती आपल्याला माहित असणं गरजेचं असतं, बरोबर आहे का नाही? आणि त्या व्यक्तीने काय केलंय याच्या आधारावर आपण इतिहास लिहितो. आपण असं नाही का म्हणू शकत महात्मा गांधींचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणतो ना आपण, हा झाला व्यक्तीचा प्रभाव इतिहासावर असणारा. त्यामुळं व्यक्ती, त्या काळातले जे चांगले व्यक्ती असते, ज्यांचा समाजावर आणि त्या इतिहासावर प्रभाव पडलेला असतो, त्या काळावर प्रभाव पडलेला असतो, त्या व्यक्तींची माहिती असणं गरजेचं असतं इतिहास लिहिताना. त्याच्यानंतर समाज. ज्या वेळेस आपण इतिहास लिहितो, एखाद्या काळाबद्दल इतिहास लिहिताना त्या काळामधला समाज कसा होता हे माहित असणं आवश्यक आहे. इंग्रजांची सत्ता भारतावर स्थापन झाली. कशामुळं स्थापन झाली असं? त्याला काहीतरी कारण असतील ना. त्या काळातला समाजाने त्यांना स्थापन करून दिलं, तसं वातावरण त्यांना निर्मित करून दिलं. जर सगळ्या समाजाने एकत्र येऊन जर त्या इंग्रजांचा विरोध केला असता, इंग्रजांचा जर ते सुरुवातीला आलते त्यावेळेस सगळ्यांनी विरोध केला असता, तर ते राज्य स्थापन करू शकले असते का? नाही. पण तो समाज एवढा सक्षम नव्हता की त्याला एवढ्या गोष्टी कळल्या आणि आपला देश पारतंत्र्यात जाईल, पुढे भविष्यात 200-300 वर्षे आपल्यावर कोणीतरी दुसरं राज्य करीन असं कळण्या इतपत हुशार तो समाज होता का? नाही. त्यावेळेस होते राजेशाही. राजेशाही संपूर्ण देश हा एकाच राज्याच्या नियंत्रणाखाली नव्हता. राजे होते. ज्यावेळेस आपला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पण 500 पेक्षा जास्त राजे होते. त्यांचे छोटे छोटे राज्य होते. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं असं नव्हतं की त्यावेळेस ताकद नव्हती भारतीय लोकांकडे त्यांचा विरोध करण्याची. ताकद होती पण ते एकत्र नव्हते कारण शिक्षण नव्हतं. शिक्षण नसल्याच्या नंतर माणूस पॉवरफुल बनू शकत नाही. तुम्ही पैलवान जरी बनलात, किती ताकद अंगात आणली तरी जास्तीत जास्त तुमच्यापेक्षा तगडा पैलवान येऊपर्यंत तुम्ही दादागिरी करू शकता, बरोबर आहे का नाही? आपल्यापेक्षा थोडीशी अंगामध्ये ताकद जास्त असणारा माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंतच तो पैलवान फॉर्म मध्ये चालणार ना. पण त्याच्यापेक्षा ताकदवर माणूस त्याला जर भेटला लोकेर तर काय होणार? तो लगेच माघारी घेणार. पैलवानात झाली बिल्ली, होणार का नाही? मांजरासारखा तो पैलवान गप्प बसणार. पण त्याच्या ऐवजी जर त्याच्याकडे बुद्धी असली आणि तो जर शिक्षित असला, त्याच्यामध्ये विरोध करण्याची ताकद असते. शिक्षणाचा सगळ्यात मेन फायदा काय असतो की समाजामध्ये तुमच्यावर कुणीही अन्याय करू नये ह्याची ताकद, अन्याय न करू देण्याची ताकद ती कोण देतं तुम्हाला? शिक्षण देतं. आणि शिक्षणाचाच अभाव आपल्या त्या भारतामध्ये होता. कधी? ज्या वेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण लिहितो, दुसरं जर समाजाचं उदाहरण पाहिलं तर आपण म्हणतो हिंदू समाज, म्हणतो का नाही? हिंदू समाज, मुस्लिम समाज, पुढे चालून आपण म्हणतो भारतीय समाज, म्हणतो का नाही? ज्या वेळेस आपण भारताचा इतिहासाचाच आपण विचार करतो, भारताचा मध्ययुगीन इतिहास याचा आपण विचार करतोय, जगाच्या इतिहासाचा विचार करतोय का 7वी मध्ये? नाही. कोणाचा विचार करतोय? भारताच्या मध्ययुगीन काळाचा इतिहास. भारताचा इतिहास म्हणजे तो कशाबद्दल सांगतोय? भारतात राहणाऱ्या लोकांबद्दल, आणि लोक म्हणजे समाज. येते एक लक्षात? भारतीय समाजाबद्दल जो इतिहास आपल्याला सांगतो, मध्ययुगात भारतीय समाज कसा होता त्याला काय म्हणायचं? भारतीय समाजाचा इतिहास. भारतीय समाजाचा पाहतो ना. का उदाहरण तुम्हाला ऑस्ट्रेलियातले देते, आफ्रिकेमध्ये असे असे वानर आहेत त्या काळामध्ये, भारतातले सांगते ना भारतीय समाजाबद्दल. त्यामुळं समाज हा महत्वाचा असतो. कशामध्ये? इतिहास लिहायचा जर असेल तर तिथल्या समाजाचं, ज्या काळातलं ज्या व्यक्तीबद्दल, दुसरं समाज, तिसरं स्थळ, आपण हाच इतिहास पाहतो. मध्ययुगीन काळातला इतिहास कोणाचा पाहतो? भारताचा. कोणाचा पाहतो? सगळ्यांनी उत्तर द्यायचे म्हणजे जागे राहतात, मोठ्याने बोलायचं. काही कष्ट आहे का?
भारताच्या इतिहासाचा आपण विचार करतो, मग आपलं ते स्थळ कोणतं इतिहासाचं? कोणतं आहे? भारत. कोणतं स्थळ आहे? आणि ज्या वेळेस आपण मध्ययुगीन काळाचा किंवा प्राचीन काळाचा अभ्यास करतो आणि आधुनिक काळाचा सुद्धा, इंग्रजांचं राज्य आपल्यावर संपल्याच्या नंतर 1947च्या नंतर भारतात राजकीय बदल खूप झाला. भारताचा जो नकाशा होता आपण असा काढला, कसा आलाय थोडक्यात समजून घ्या फक्त. हा इकडचा जो पाकिस्तान आहे तो पण काय होता? पहिला भारत म्हणजे इकडचा पाकिस्तान आणि इकडचा बांगलादेश, हा सगळा भाग मिळून याला पहिलं भारत म्हणायचे, हिंदुस्थान म्हणायचे. बरोबर? म्हणजे आपण ज्या वेळेस विचार करतो मध्ययुगाचा त्यावेळेस फक्त आपल्या आताची सध्याची जी राजकीय बाउंड्री आहे त्याच्या आतला नाही विचार करत. आपण कुठला विचार करतोय? पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत, ह्या तिन्ही देशांचा मिळून जो प्रदेश होता त्यांचा आपला मध्ययुगीन काळाचा इतिहास बघायचा आहे. कोणाकोणाचा? भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान. कोणाकोणाचा? बोलल्याच्या नंतर तुम्ही जागे राहतात, जागे राहिल्याच्या नंतर तुम्हाला डिबेट केल्यासारखं वाटतं, म्हणजे तुमचा बी लेक्चर मध्ये सहभाग आहे आणि चांगल्या प्रकारे गोष्टी समजत आहेत, त्याच्यामुळे बोलायचं सगळ्यांनी. हा झाला स्थळाबद्दल. त्याच्यानंतर आपण तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षी हडप्पा संस्कृती, पाहिलं का? हडप्पा संस्कृती असं म्हणताना हडप्पा नावाचं एक शहर सापडलं होतं जुनं, खाणल्याच्या नंतर खाली, आणि त्या शहराचा इतिहास आहे. हडप्पा काय झालं मग? हडप्पा पण एक स्थळ झालं. स्थळ म्हणजे ठिकाण, एखादं ठिकाण. स्थळ म्हणजे काय? ठिकाण. मग हडप्पाचा इतिहास पाहिला आपल्याला हडप्पा संस्कृतीतल्या त्या स्थळावर जावं लागेल का नाही? मग ते स्थळ माहित असणं गरजेचं आहे. कशासाठी? इतिहास माहित करून घेण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काळ, एखादी गोष्ट कोणत्या काळात झाली, एखादी गोष्ट कोणत्या काळात झाली. मी तुम्हाला सांगितलं मध्ययुगीन भारताचा इतिहास 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत. 9 ते 18वं शतक हा काय झाला? काळ झाला. काळ म्हणजे समजत आहे का? एक कालावधी. समजत आहे? नीट बस मिरवली. समजलं कितपर्यंत? आता त्याच्यानंतर हे झाले इतिहासाचे घटक काही की ज्याची माहिती असल्याशिवाय आपण इतिहास लिहू शकत नाही. आता त्या सगळ्या घटकांचं साधनांमध्ये ज्यावेळेस त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यावेळेस त्याची जी वाटणी, विभागणी मुख्यतः 3 साधनात करतात. 3 प्रकारच्या साधनात. कोणते? भौतिक, लिखित आणि मौखिक. आता या तिन्हींचा सुरुवातीला अर्थ समजून घ्यायचा, त्याच्यानंतर आपण डिटेल बघू त्याचं. भौतिक साधनं म्हणजे काय? म्हणजे एखादी इमारत असेल त्याला काय म्हणायचं? भौतिक साधन. काय म्हणायचं इमारतीला? तुमचे ठोकळे असतील, तुमचा आजचा 5चा आणि 10चा ठोकळा, हा जर 100 वर्षाच्या नंतर इतिहास लिहायला जर कुणी गेलं तर हे ठोकळे जर सापडले तर ह्या ठोकळ्याचा त्या इतिहास लेखनासाठी उपयोग होणार. कसा उपयोग होणार? त्या काळामध्ये अशा अशा प्रकारचं चलन वापरात येत होतं हे त्यांना कळणार. असं चलन वापरात येत होतं, मग हे चलन जगात दुसरे कुठं सापडलंय का? काय लक्षात येईल? हे चलन जगात दुसरीकडे कुठं सापडलंय का? जर आपला भारताचा 1 रुपयाचा ठोकळा अमेरिकेत जर सापडला, कुठं? हडप्पा संस्कृतीच्या बऱ्याच गोष्टी सेम आहेत तशा, जे साधनं आपल्याला सापडले तसे काही साधनं आणखी पण विदेशात सापडते. हडप्पा संस्कृतीची समकालीन म्हणजे त्या काळातली, समकालीन म्हणजे तुझं याचं वय सारखं आहे, त्याचा अर्थ काय झाला? तुम्ही एका काळातले. समकालीन म्हणजे एका काळातले. त्यावेळेस मेसोपोटेमिया नावाची एक संस्कृती होती. कोणती होती? मेसोपोटेमिया नावाची एक संस्कृती होती. त्या संस्कृतीचे जे साधनं आहेत, इतिहासाचे साधनं, त्या संस्कृतीमध्ये ज्यावेळेस खोदकाम झालं तिथं ज्या गोष्टी काही सापडल्या तर ह्या दोन्ही संस्कृतीचं, हडप्पा आणि मेसोपोटेमिया, यांच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे असं लक्षात आलं. कशामुळं? कारण यांचं काही चलन तिकडे सापडलं आणि त्यांच्या लिपीमध्ये साम्य होतं. जर समजा भारताचा 1 रुपया अमेरिकेमध्ये सापडला आणखी 100 किंवा 1000 वर्षांनी, भूकंप आला, भारत गायब झाला, अमेरिका गायब झाला, नंतर पुन्हा माणसं जन्माला आले,
सगळे पहिल्यासारखे येडे माणसं, कोणालाच काही कळणार. नंतर इतिहासकार हळूहळू व्हायला लागले आणि त्यांनी शोध लावायचा चालू केला. अमेरिकेत एक नाणं सापडलं आणि भारतात बरेच नाणे सापडले. त्याच्यावर काय अंदाज लावणार? भारतातलं नाणं अमेरिकेत जाते याचा अर्थ भारताचा आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध असावा, असा होईल अर्थ. म्हणजे भारताचे लोक अमेरिकेकडून काहीतरी विकत घेत असावं पैसे देऊन, किंवा तिकडचे लोक भारताकडून काहीतरी विकत घेत असावं, असा अंदाज लागेल का नाही? असाच इतिहास लिहिला जातो. कसा लिहिला जातो? ज्या वेळेस आर्थिक इतिहास लिहावा लागेल त्यावेळेस हजारो वर्षांनी समजा सगळं लुप्त झालं आणि पुन्हा जर एखादं नाणं इंडियामध्ये जे लय सापडले, आता रुपये तुकडे किती का सापडते त्यांना नेलं पण ठेवले, सापडतील का? शांत बसायचं ना तुम्ही, असं बांधून आणलं सारखं बोलत राहायचं, सापडते का नाही? आणि ते जर अमेरिकेत सापडलं तर काय अंदाज लावणार त्याच्याहून? अमेरिकेचा आणि भारताचा संबंध असावा त्या काळातला. कधी लावणार ते शोध? 1000 वर्षानंतर. तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतोय. प्रत्येक गोष्टीची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. आता ते साधनं समजा ठोकळे असते, त्याला आपण म्हणतो नाणी. काय म्हणतो? नाणी किंवा नाणी. नाणी नका म्हणून नाही, बाईचं पण नाव नाणी असतं. माझी नाणी तुझी नाणी, नाही द्या का म्हण माझी नाणी. होय, समोर नीट बसायचं रे, मूड खराब नाही करायचं. तसं नाणी झालं. त्याच्यानंतर इमारती वगैरे असतात, बांधलेल्या असतात का नाही? जुने काही इतिहास ज्यावेळेस आपण लिहितो मध्ययुगीन काळाचा आणि प्राचीन काळाचा, त्यावेळेस काही ताम्रपट सापडलेले. काय सापडलेले? तर ताम्रपट. काही शिलालेख असतात. शिलालेख कळतो का? लेख म्हणजे लिहिलेलं कशावर तरी, आणि पुढे काय? शिला. शिला म्हणजे मोठा दगड, मोठ्या दगडावर लिहिलेलं, त्याला काय म्हणायचं? शिलालेख. नाही तर नावातून शिलालेख म्हणजे काहीतरी असं उत्कृष्ट असेल, तसं काय नसतं. शिला म्हणजे मोठ्या शिलेवर, म्हणजे मोठ्या दगडावर कोरीव काम करून त्याच्यावर लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं? राजाला काहीतरी आज्ञा द्यायची. आता काय करणार? आताचा राजा कोण आपला? लोकशाही जरी असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे थोडक्यात राजा असं पकडायचं, बरोबर? त्या राजाला काही सांगायचं म्हणलं जनतेला, तो काय करणार? 8 वाजता टीव्हीवर येणार, उद्यापासून 500 आणि 1000च्या नोटा बरं. झालं का नाही? आता आपल्याला सुविधा आहेत म्हणून ते, पण त्या काळात कॅमेरावाला नव्हता. होता का? बोलायचं मान नाही हलायच्या. होता का? कॅमेरावाला नव्हता, फोटोवाला नव्हता, कोणीच नव्हता. मग त्यावेळेस काय करणार? आपल्या जनतेला काहीतरी सांगायचं राजाला, उद्यापासून हा नियम लागू. मग राजा काय करणार? मोठा एक दगड आणायला लावणार, त्याच्यावर लिहायला लावणार, उद्यापासून हा नियम लागू, तुमचा राजा मी. मग चक्रवर्ती काय त्याचा पुढे आपण हळूहळू बघू. ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. कोणापर्यंत? ज्या जनतेवर त्याला राज्य करायचे त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणून तो कशावर लिहायचा? शिलालेखांवर लिहायचा, आणि तो शिलालेख मोठ्या चौकात लावून टाकायचा. मग ती जनता वाचणार. ज्यांना वाचता येते ते, आणि ज्यांना वाचता येत नाही तर ते तुमच्यासारख्या शाळेतल्या पोरांना काय म्हणणार? तेवढं वाचून सांगतो, बरोबर? अशीच माहिती ट्रान्सफर होणार आणि राज्यामध्ये काय नियम लागू व्हायचं ते जनतेपर्यंत जाणार, आणि जनता ते नियम तोडणार नाही. आणि जर तोडले तर राजाची तलवार जनतेची मान तोडणार, बरोबर? राजेशाहीमध्ये काय असणार? ते काय असं थोडी म्हणते जाऊ दे एवढी बार, पुढच्या वेळेस असं नको करू. ते राजे होते. तसं म्हणलं राजाची इज्जत कोण ठेवेल? राजा जर बनायचं असलं त्याचा धाक असणं गरजेचं असतं. सगळ्याच्या मनात धाक बसण्यासाठी काय? एखाद्याने नियम तोडला की त्याची सामूहिक हत्या करणार ते असंच चौकात आणून, मग बाकी त्याची हिंमत होणार नाही. असंच होईल ना? का तुम्ही राजा असलो काय वेगळं केलं असतं? त्या अशा प्रकारचे जे साधन आहेत, ताम्रपटासारखे, इमारतीसारखे, नाण्यांसारखे, त्याला काय म्हणायचं? भौतिक साधनं. दुसरं लिखित साधनं. लिखित साधनं म्हणजे जे लिहून ठेवलेलं आहे. वेद, 4 वेद माहिती आहेत का तुम्हाला? 4 वेद. वेद माहिती आहेत का? अथर्ववेद, सामवेद ऐकलं नाही का? ऋग्वेद. हे वेदासारखी ज्या स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत पहिल्या, रामायण आहे समजा. काय? रामायण, महाभारत,
ह्या गोष्टी कितीतरी वर्षापूर्वी लिहून ठेवल्या आणि त्या पुढं हळूहळू हळूहळू आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. वेद येतं. वेद पण काय येतं? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद असे 4 वेद येतात. ते 4 वेद लिहून ठेवले. त्याच्यामुळं आणखी पण आपले लोक काय म्हणतात, आम्ही वैदिक संस्कृतीचे आहोत, आमच्याकडे वेदाचं ज्ञान आहे. ज्ञान तसं भरपूर लोकांकडे नसतं, पण म्हणायचं असतं नुसतं. त्या वेद आपल्याला काही गोष्टी सांगतात. काही पुस्तकं लिहिली. अर्थशास्त्र तुम्ही ऐकलं असेल, ऐकलंय का? कौटिल्याचं अर्थशास्त्र ऐकलंय का? कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्राचा उपयोग करून त्यावेळेची राजकीय परिस्थिती काय होती कौटिल्याच्या काळामध्ये, त्यावेळेचा इतिहास आपल्याला कळायला मदत होती. कशामुळं? हे जरी अर्थशास्त्र असलं तरी ते मुख्यतः राज्यशास्त्र असल्यासारखे. त्यावेळेची राजकीय परिस्थिती आपल्याला अर्थशास्त्रामध्ये कळते. कोणाच्या अर्थशास्त्रामध्ये? कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. कोणाच्या? अशा ज्या काही लिखित गोष्टी असतात किंवा काही विदेशी लोक फिरायला, मी सुलेमानचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या लेक्चर मध्ये. सांगितलं होतं का? सुलेमानने पाल घराण्याची असं वर्णन केलं होतं की 50,000 हत्ती बरोबर घेऊन चालणं हा त्यांचा जणू काय कायदाच होता. जर एखादा राजा 50,000 हत्ती घेऊन नाही चालला तर त्या राजात काही कळा नाही असं समजलं जायचं. कोणी लिहिलं ते? सुलेमाननी. आणि सुलेमान मुख्यतः कोण होता? फिरायला आलेला एक माणूस होता. आपण नाही का फिरायला जा, चाललो आपण फिरायला, पाऊस पडला, गणेशगड. दुसरी का आपल्याकडे फिरायचे ठिकाणं फार कमी येतात. कुठं कुठं फिरायला जात असतात? गणेशगड. जास्तीत जास्त तारकेश्वरगड जातात का नाही? तसंच सुलेमान भारतामध्ये फिरायला आलता आणि त्यांनी ते लिहून ठेवलं. आणि त्या गोष्टीला जे लोक फिरायला आलेले होते, भारताचा मध्ययुग आणि प्राचीन काळातला जास्तीत जास्त इतिहास ते जे प्रवासी होते, त्या प्रवाशांनी केलेलं वर्णन त्यालाच म्हणायचं प्रवासी वर्णन. त्या वर्णनातून आपला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इतिहास समजायला मदत होती. आणि ते जे साधन आहेत त्यांनी लिहिलेले ते सगळे कशामध्ये येतात? लिखित साधनामध्ये. आणि दुसऱ्या गोष्टी मौखिक साधनं. त्याच्यानंतर मौखिक साधनं म्हणजे त्याला काय म्हणायचं? जे मुखानी, मुख म्हणजे तोंड, थोबाड. मुख म्हणजे काय? तोंड. घाणच लक्षात ठेवणार, तोंड नाही लक्षात ठेवलं, थोबाड. तोंड, मुख म्हणजे तोंड. ज्यावेळेस तुम्हाला बारीक सारीक असे शब्द कळतील ना, त्यावेळेस इतिहास वाचायला सोपं जाईल. भविष्यात कधी वाचला तर तुम्हाला इंटरेस्ट येईल वाचायला. आजकाल लोकांना वाचायची सवय नाही राहिली आणि भविष्य तुमचं त्याच्यातच जाणार आहे बिन वाचता. मौखिक म्हणजे आपलं मुख. मौख आलं की नाही त्याच्यात? मुखाने ज्या गोष्टी पुढं पुढं सांगितल्या जायच्या. पहिला आपला होता ऋग्वेद. कोणता वेद? ऋग्वेद. वेदांताचार्य वगैरे एखाद्या महाराजांचं कीर्तन नाही ऐकलं, त्यांनी वेदाचा अभ्यास केलेला असतो. आता ऋग्वेद आहे. सुरुवातीला हा वेद किंवा रामायण जरी पाहिलं, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस अख्ख्या गावात एकच पोथी असायची का नाही? आणि 2 बाबा असायचे, एक बाबा इकडून एक बाबा इकडून, एक वाचणार पाहिजे का नाही, आणि दुसरा बाबा त्याचं फोडून सांगणार पाहिजे का. पोथ्या आणखी पण तुमच्या गावात चालू आहे वाटतं. हे पोथीच्या माध्यमातून म्हणजे वाचून लाऊडस्पीकर लावून सगळ्या गावाला सांगणे की रामायण कसं कसं घडलं होतं, महाभारत कसं कसं घडलं होतं, किंवा कुठल्याही ग्रंथाबद्दल सांगत असताना सांगते. बरोबर आहे का नाही? महाराज आपले साप्ताहिक कीर्तन असते, तर सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये आल्याच्या नंतर काय करणार महाराज? 7 दिवस कीर्तन कीर्तनाच्या रूपाने जो भक्ती संप्रदाय त्याचं काय सांगते, तर भक्ती संप्रदाय कशामुळे चांगलं आहे त्याचं वर्णन करीत राहणार, कारण पुढच्या लोकांनी त्याला मानावं ऑटोमॅटिकली. हाच उद्देश आहे त्याच्या मागं. 7 लाख वर्गण गोळा करून पुढच्या लोकांनी त्याच्यामधलं काहीतरी घ्यावा. तो विषय वेगळा आहे की 3ऱ्या-4थ्या दिवशी तुमच्या धाव्या फुलं असतील इकडचे असतात का? कीर्तन बिर्तन होतेत का नाही? मग ते त्यांच्या तोंडाने त्या गोष्टी पुढे पसरीत चालतात. पाठीमागचं ज्ञान समजा, त्यांच्या दृष्टीने ते ज्ञान समजा, ते ज्ञान पुढे ट्रान्सफर कसं करते, तर तोंडाने सांगून. पुस्तक वाचायला देणार नाहीत किंवा इतिहासात साधनं जुने आणून मांडणार नाहीत, धरा हे रामाने काय केलं तर बघा वाचून, तसं नाही. ते सांगणार 7-8 दिवस कीर्तनाच्या माध्यमातून सांगणार, पोथ्यांच्या माध्यमातून सांगणार. त्याला काय म्हणायचं?
मौखिक साधनं जे मुखाने पसरवले जातात त्याला काय म्हणायचं? मौखिक साधनं. एवढ्या धड्यामध्ये तुम्ही 12वीला जाऊपर्यंत तुम्ही आता मी सांगितलंय तेवढं भौतिक म्हणजे कोणते? जे निर्जीव टाईप मध्ये आपल्याला दिसतात, थोडक्यात शिलालेख वगैरे असल्याच्या गोष्टी असतात, नाणे असतील, ताम्रपट असतील, काय असेल ते जुनं, त्याला काय म्हणायचं? भौतिक साधनं. त्यांचे वापरलेले मटके असतील, पहिले मटक्याचे भांडे असायचे, नंतर त्याच्यावर थोडी पॉलिश व्हायला लागली, ते सापडले. आपल्याला इतिहास कसा कळतो? एखादं भांड सापडलं, भांड कळतं का? चालेल भांड वाकडं झालंय का? हा, पहिले वाकडे तिकडेच असायचे. आता हे भांड सापडलं एका काळामध्ये, सेम भांड सापडलं दुसऱ्या काळामध्ये, थोडं म्हणजे तिथंच आसपास कुठंतरी. थोडं पहिल्यांदा खाल्लं हे भांड सापडलं, दुसऱ्यांदा खाल्लं हे सापडलं, पण दुसऱ्यांदा खाल्लं त्याच्यावर अशी काहीतरी डिझाईन होती. काय होती? डिझाईन असल्याच्या नंतर आपण अंदाज काय लावणार? हे अगोदरचे, म्हणजे या भांड्यांवर 7-8-10 भांडे सापडले पण डिझाईन काही याच्यावर पण नाही, असं वाटन का नाही? मग इतिहासकार विचार करताना काय करणार? हे दोन्ही भांडे इतिहासकाराकडे गेले, त्याला सापडले, हे अगोदर सापडलं होतं. मग तो काय अगोदरच्या काळाचं वर्णन करणार? अगोदरच्या काळामध्ये वापरले जाणारे भांडे त्याच्यावर डिझाईन केलं जात नव्हतं, आणि नंतरच्या काळामध्ये जे भांडे बनवले लोकांनी त्याच्यावर डिझाईन केलं जायचं. त्याच्यावर ते पुन्हा आणखी पुढे काय लिहिणार? डिझाईन करण्याची कला यांना अवगत नव्हती आणि यांना अवगत होती. असा अंदाज लावणार का नाही इतिहासकार? तुम्ही जरी इतिहासकार झालात तरी असाच अंदाज लावा लागेल ना. समजतंय का तुला? ग फकाट फिक्स बसतंय डोक्यात, रिलॅक्स राहायचं. लक्षात येतंय ना? आणि ह्या भौतिक गोष्टींचा उपयोग करून कसा इतिहास लिहिला जातो हे मी तुम्हाला सांगतोय. हे काय झालं आपलं भौतिक साधनं. लिखित साधनं म्हणजे ग्रंथ वगैरे काय कशावर काय लिहिलेलं असेल ते वाचता येते आता, आणि ते वाचून तो इतिहास समजून घेणं याला म्हणायचं लिखित साधनं. मौखिक साधनं म्हणजे काही गप्पा गोष्टी पुढे चालू असतात, तुमच्या अशा एक थरारक गोष्टी असतात. त्या वड्यातून गेल्याच्या नंतर मला एकदा भूताने अडवलं होतं, कोणतरी सांगितलं की 10-15 वर्षांनी ते पहिलं टापकलं की ते म्हणतं आमच्या तात्याला तो वाढीलं होतं भूताने. पुढं त्या वाड्यात ते नुसतं ऐकून तशीच गोष्ट पुढं. तुमच्या इकडे एक वर एक ठिकाणी आहे का, तिकडे कोणी जात नाही एकटं, तिथं म्हणतात माणूसच गायब होते, आहे का? फक्त तशाच्या मौखिक गोष्टी पुढे आलेल्या असतात. होतात का नाही अशा गोष्टी, पसरतात का नाही? मग आमच्या तात्याला 15 वर्ष आडविलं होतं, आपली तिकडे जायची हिंमत नाही म्हणजे अंधार पडला तिकडे जाणे नाही. हा दिसलं होतं तुम्हाला? ज्या वेळेस मी अभ्यास करायचो पाठीमागच्या काळात, नगरला राहिलो होतो, भूताचा किस्सा सांगतो. त्यावेळेस ज्या वेळेस मला सगळ्यात जास्त असं दुःख व्हायचं किंवा वाईट वाटायचं, कधीतरी असं नर्वस व्हायचो, त्यावेळेस मी स्मशानभूमीत जाऊन बसायचो. आणखी जाऊन बसतो कधी कधी. त्याच्यामुळे सांगतो भूतभीत असलं काही नसते. ज्या वेळेस आपण सगळ्यात जास्त नाराज होतो त्यावेळेस एखादं प्रेत जाळताना बघायचं, शेवट आपला तसाच होणार आहे असं कळल्याच्या नंतर नाराजी सगळी दूर होती. त्याच्यामुळे लय काही वाटून घेण्याची गरज नाही दुःख, कारण शेवटी सगळ्यांना मारायचं असतं, तिथे गेल्यावर लक्षात येतं. असं नेहमीच्या याच्यात आपल्या लक्षात येत नाही. एका पेनासाठी तुम्ही एकमेकाचं डोकं फोडू शकतात ना, पण स्मशानभूमीत ते जाळणारं प्रेत बघताना तुम्ही विचार करणार की शेवटी आपलं असंच मारायचं. मग तुम्हाला ते पेनाचा लोभ होणार नाही, ते खुश राहण्यासाठी असत. आलं लक्षात? सांगितलंय तेवढं. चला, हे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हे कालखंडाचं लिहून घ्यायचं. हे समजलंय ना सगळं? प्रवासी वर्णन समजलंय ना? ते लिखित साधनामध्ये येतं. सुलेमान जसा आला होता लिहून गेला होता, आणि त्याच्यानुसार आपला कळतंय आता की पालवंश फारच खतरनाक होता. बस. मौखिक साधनं मुखावाटे ज्या गोष्टी पसरवल्या जातात त्याला म्हणायचं मौखिक साधनं. चला, थोडं राहिले हे समजून सांगायचं राहील थोडं.
आता त्याच्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये काय वर्णन झालं, हे ठीक आहे, साधनांचे 3 प्रकार झाले, मौखिक साधनं, लिखित साधनं आणि भौतिक साधनं. पण त्या सगळ्या साधनांचा उपयोग करून इतिहास कसा लिहायचा असतो, अस्सलपणा असायला पाहिजे त्याच्यामध्ये. काय असायला पाहिजे, अस्सलपणा म्हणजे खरेपणा असायला पाहिजे. आता मौखिक गोष्टी, आता भूताच्या कहाणीसारखं असं होऊ शकतं ना, भूताच्या कहाणीसारख्या काहीतरी कहाण्या पुढे आलेल्या असतात ना, एक खदळील होती, ते इतिहासामध्ये लिहून जमान का? इतिहासामध्ये लिहिण्यासाठी त्याच्यामधला खरेपणा आपल्याला कळला पाहिजे. काय कळला पाहिजे, खरेपणा म्हणजेच त्याच्यामधला अस्सलपणा. डोंट टॉक विथ इच अदर. ओ मॅडम इकडं इकडं खरेपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. नाही तर भूताच्या कहाण्या इतिहासामध्ये लिहून जमन का? त्या अभ्यती मालिकासारखं नाही जमणार. दुसरं त्याच्यामध्ये तारतम्य पाहिजे, उगं काही पण नाही लिहिलं पाहिजे अक्षर. नाही तर एखादा राजा आवडला, आता मला एखादा व्यक्ती आवडतो, समजा मला युवराज आवडला, युवराज फार सुंदर अभंग म्हणतो आणि मला आवडलं की युवराज फार सुंदर अभंग म्हणतोय. जर युवराजवर मला एक पान लिहायचं सांगितलं कोणी, जर तो मला आवडत असला तर मी काय लिहिणार, आणि युवराज आणि आदेश दोघांबद्दल जर लिहायचं म्हणलं मला एकत्रित, आणि आदेशचा मला फारच राग येतोय पहिला, मग मी काय करणार, युवराज बद्दल चांगलं चांगलं लिहिणार, आदेश बद्दल घाणघाण लिहिणार. होणार का नाही? तसं होऊ नये, त्याच्यामध्ये ठीकठाक तारतम्य राहिलं पाहिजे. हा, आणि चिकित्सकपणे, चिकित्सकपणे ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, चिकित्सा हा शब्द ऐकलाय का? चिकित्सा. ज्या वेळेस तुम्ही आजारी पडता, डोकं दुखतं, थंडी ताप येतो, काही होतं, त्यावेळेस तुम्ही कुठं जाता, हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर कानात लावतो आणि तुमच्या पाठीला, बोटाला, छातीला चेक करतो. काय करतो, तपासणी करतो की हे पेशंट काय खोटं बोलतोय का. काय कुठं आलं, थंडी ताप वगैरे आली आणि तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात, कुठं हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या नुसतं डॉक्टर तुम्हाला काय करणार, विचारणार काय दुखतंय. तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलात, सरकारी दवाखान्यामध्ये, तर डॉक्टर काय करणार, असे डॉक्टर बसले असतात खुर्चीवर, तुमच्याकडे असे बघणार काय होतंय, तुम्ही म्हणणार सर्दी झाली, ताप आली, नाकाचा शेंबूड झाटा नाही. असं तुम्ही सांगितल्याच्या नंतर ज्या वेळेस तुम्ही सरकारी हॉस्पिटल, नाही तर तुम्ही जाऊन बघा आपल्या आष्टीच्या हॉस्पिटलमध्ये, तो माणूस तुमच्या अंगाला काय हातबीत लावित नाही. तो काय करणार, पॅरासिटामॉल 500 mg घेऊन टाक, सेट्रिझन 500 mg घेऊन टाक, हे तुम्हाला वाटून लावून देणार. बरोबर. पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात, त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल मधला डॉक्टर काय करणार, तुम्हाला त्या बाकड्यावर झोपायला लावणार, चेक करणार, तुमच्या छातीचे ठोके वगैरे इथं ते लावून तुमचा बीपी वगैरे चेक करणार, आणि फक्त तुमच्या सांगण्यावरच नाही, तुमचं शरीर काय सांगतंय याचा अंदाज लावून तुम्हाला गोळ्या औषधं ठीकठाक देणार का नाही. मग सरकारी दवाखान्यामधल्या चिकित्सकाने तुमची चिकित्सा ठीक केली नाही म्हणायचं. चिकित्सा करणे म्हणजे काय, तपासणी. चिकित्सा करणे म्हणजे तपासणी. ज्या इतिहासामधल्या आपला भौतिक, लिखित आणि मौखिक गोष्टीची माहिती मिळते त्या व्यवस्थित तपासायच्या असतात. त्या एखाद्या येड्या बागड्याने काहीतरी करून ते लिहून ठेवलेलं असलं तर मग इतिहास चुकीचा लिहिणार ना आपण. इतिहास चुकीचा लिहू नये. काय झालं, काय झालं, डॉक्टर तपासलं. चला पाणी घे थोडं. लक्षात येतंय का, हसू नका. पुन्हा हे देणार नाही की नाही, असं पोट दुखत असतं. पुष्ट केलंय का, हा इकडे बघा. चला, त्यामुळं चिकित्सकपणे म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर आपली चांगली तपासणी करून आपल्या आजाराचं निदान करतो, त्याप्रमाणे आपल्याला इतिहासाची तपासणी करायची असती आणि इतिहास लिहायचा असतो. कळलं इथपर्यंत?